नमस्ते, मी परचुरे आई. आज बघा करंजीची सारणाची रेसिपी टाकलेली आहे. करंजीचं कसं मळायचं ते दाखवणार आहे. तर हे तूप आहे, तूप कढायला ठेवणार आहे मोहन टाकायला. हे पा तूप ठेवलं आहे गरम करायला. चांगलं कडकडीत गरम करायचं आहे, चांगलं गरम करायचं कडकडीत एकदम. मोहन पिठावर मोहन होतं, मी मोहनात पीठ टाक. हे पा उकळायला लागले. हे पा पीठ टाकलेलं आहे. गॅस बंद करून टाकलाय. आता पीठ कालवून घेतलीये मी. आता चिमूटभर मीठ टाकायचं फक्त. आता दूध टाकायचं. हे कालवून झालेलं आहे. हे पा एवढ्या दुधात होऊन जातं. अंदाजे दूध टाकून द्यायचं. करंज्या ओठानं खाव्या अशा होतात बघा. हे पा हे पा आता कणिक मळून झालेली आहे, छान मळलेली आहे. अजून हे असे हे होत आहेत ना, ते मुरल्यानंतर खूप छान होती नंतर. तर हे पा आता करंज्या लाटायला घ्यायच्या. आता 10 मिनिट झाले बघा. मी प्लास्टिक लावून हे केलेलं होतं, प्लास्टिक कागद लावून मुरायला ठेवलं होतं. आता छान मुरलेलं आहे. हे पा मस्त मुरलेले. आता लाटायला घेऊया. पहा आता मी लाटायला घेतली आहे. लाटा पीठ लावायचं जरा, लाटायला घ्यायचं. लाटल्यावर सांगते तुम्हाला. हे पहा पातळ पातळ लाटायचे, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, असं लाटायचं. ओठानं खाव्या अशा करंज्या खूप सुंदर लागतात. असं मस्त फ्लेवर असतात. दुधातुपात मळलेलं असतं ना, त्यामुळं फ्लेवर ते असतं. हे पहा माझ्याकडे पुरी कटर आहे. मी खूप दिवस पाहत होते, शेवटी मला मॉलमध्ये मिळालं. हे पहा असं फक्त फिरवलं ना, आपोआप अशा पुऱ्या पडतात. पहा हे असे आकार आहेत, तर मला व्यवस्थित आकार करून घ्यावे लागते. मग दाखवते मी भरताना. अशी लाटी झालेली आहे. आता मी भरून घेते, मग दाखवते तुम्हाला. हे पहा अशा करंज्या झालेल्या आहेत. आता तळून दाखवते तुम्हाला. इकडे शेंगदाण्याचं लाडूचं तळून ठेवले आणि करंज्या. मटार पुलाव थालीपीठ असं आहे, आणि एक सरांना ठेचा भाकरी. आता तळायला टाकलेले आहेत. तळून झाल्यावर दाखवते तुम्हाला. असा गोल्डन कलर झालेला आहे. लगेच काढायचं गोल्डन कलरवर. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज.